Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा सत्ता नाट्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता या सगळ्यात आणखी एक नवा फॉर्म्युला समोर आला असून राज्यात तब्बल 4 उपमुख्यमंत्री नेमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दलित, OBC, लिंगायत आणि अल्पसंख्याक समाजातून प्रत्येकी एका नेत्याला उपमुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं. दलित गटातून G. परमेश्वर आणि प्रियांक खरगे यांची नावं चर्चेत आहेत. OBC गटातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांचं नाव पुढे आलंय. लिंगायत समाजातून MB पाटील आणि ईश्वर खांद्रे यांना संधी मिळू शकते, तर अल्पसंख्याक गटातून KJ जॉर्ज, UT खादर आणि जमीर अहमद खान यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान गुरुवारी बेंगळुरूमधील कावेरी या सरकारी निवासस्थानी सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार यांच्यात होणाऱ्या ब्रेकफास्ट मीटिंगमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बैठकीनंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नेतृत्व बदलाबाबत भूमिका स्पष्ट करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे डिसेंबर 2025 मध्येही दोन्ही नेत्यांमध्ये अशीच चर्चित ब्रेकफास्ट डिप्लोमसी झाली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान पक्षाने एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे DK शिवकुमार समर्थकांनी त्यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे पोस्टर्स आणि सोशल मीडियावर संदेश व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. RV देशपांडे यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला आणखी हवा देताना मुख्यमंत्री स्वतःच उद्या राजीनामा देतो असे म्हणाले आहेत, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिली. मुख्यमंत्री बदलाच्या राजकीय चर्चांदरम्यान देशपांडे यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. काँग्रेसमधील नेतृत्व बदलाबाबत विविध स्तरांवर हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. आमदार विश्वास वैद्य यांनी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी आणि मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नाश्त्याच्या बैठकीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी आज यल्लम्मा मंदिर परिसराच्या विकास कामाच्या बैठकीसाठी बेळगावात आलो होतो. KPCC अध्यक्षपदाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की सतीश जारकिहोळी यांना पद दिल्यास ते पक्ष अधिक मजबूत करतील. तसेच मंत्रिमंडळात प्रथमच निवडून आलेल्या आमदारांनाही संधी मिळाली पाहिजे असे मत व्यक्त करत अंतिम निर्णय पक्षाच्या हायकमांडवर सोपवला. शिवानंद निलणवर यांना बहुचर्चित 4,500 कोटी रुपयांच्या कथित प्रकरणात बुधवारी CID अधिकाऱ्यांनी द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. प्रकरणाचा तपास करणाऱ्या CIDच्या विनंतीवर सुनावणी घेत न्यायाधीश गंगाधर K यांनी निलणवर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. CID कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान निलणवर यांनी छातीत दुखणे तसेच इतर आरोग्यविषयक तक्रारी असल्याचे सांगत योग्य उपचाराची परवानगी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यावर न्यायाधीशांनी आरोग्य समस्या असल्यास डॉक्टर तपासणी करून आवश्यक उपचार देतील असे स्पष्ट केले. बिम्स रुग्णालयात उत्तम उपचार सुविधा उपलब्ध आहेत. गरज पडल्यास किम्स रुग्णालयातही उपचार घेता येतील. अधिक उपचारांची आवश्यकता असल्यास वकिलांमार्फत अर्ज दाखल करा. तुरुंगातही आरोग्य समस्या आढळल्यास अधिकारी उपचाराची व्यवस्था करतील असे न्यायाधीशांनी सांगितले. तसेच प्रकरण अद्याप तपासाच्या टप्प्यात असल्याने तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने निलणवर यांना दिले. न्यायालयीन कोठडीचा आदेश झाल्यानंतर शिवानंद निलणवर यांना बेळगावच्या हिंडलगा जेल येथे हलवण्यात आले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग,
जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. राज्यात मुख्यमंत्री बदल आणि केपीसीसी अध्यक्षपदाच्या फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलं असताना मंत्री सतीश जारकिहोळी यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने केपीसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती सांभाळण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज माध्यमांशी संवाद साधताना सार्वजनिक बांधकाम तसेच बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले की मुख्यमंत्री बदलाबाबत अधिकृतरित्या कुठेही काही सांगितले गेलेले नाही. उद्याच्या मेजवानीत मुख्यमंत्री काय सांगतात आणि हायकमांडकडून कोणता संदेश येतो ते पाहावे लागेल. केपीसीसी अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू आहे. कोणताही निर्णय किंवा चर्चा उद्याच्या बैठकीत स्पष्ट होऊ शकते असे त्यांनी सांगितले. पक्ष कोणतीही जबाबदारी दिली तर ती स्वीकारावीच लागते. आम्हाला अद्याप निमंत्रण आलेले नाही, बोलावले तर आमचे मत मांडू असेही त्यांनी नमूद केले. अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी मंत्रिपद सोडावे लागेल अशा कोणत्याही चर्चेला अद्याप दुजोरा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सुरू असलेल्या सर्व नाराजी आणि राजकीय गोंधळाला उद्याच्या मेजवानीत पूर्णविराम मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अनगोळ, शहापूर, वडगाव व येळ्ळूर शिवारातील कृषी पंपांची संख्या वाढल्याने ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होत आहेत. त्यामुळे बुधवारी हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार व त्यांच्या टीमने ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून लवकरच ट्रान्सफॉर्मर येळ्ळूर रस्त्यानजीक लावण्याचं आश्वासन दिलं. मध्यंतरी एका ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती होत नसल्याची तक्रार शेतकरी संघटनेने शहर कार्यकारी अभियंत्यांकडे केली होती. त्यावेळी तात्काळ त्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्यात आली. सोमवारी सायंकाळी विद्युत वाहिनी तुटून शिवारात पडली. सुदैवाने मोठा धोका टळला असला तरी हेस्कॉमने सुरक्षितता बाळगण्यासाठी बुधवारी पाहणी केली. ट्रान्सफॉर्मरवर ओव्हरलोड होत असल्यानं वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचं दिसून आलं. यासाठी नवा एखादा ट्रान्सफॉर्मर बसवून लोड विभागाला जाईल. या संदर्भात कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने राजू मर्वे यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर व्यंकटेश कळीमणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. येळ्ळूर, वडगाव तसेच आसपासच्या परिसरातील शिवारांमध्ये पाहणी करण्यात आली. फटाके फोडताना झालेल्या भीषण अपघातात दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या शिवा लोहार या तरुणाच्या आयुष्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामुळे पुन्हा नवी दृष्टी मिळाली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं उपचार कसे करायचे असा मोठा प्रश्न लोहार कुटुंबियांसमोर उभा राहिला होता. त्यांनी समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्याशी संपर्क साधला असता कोंडुस्कर यांनी तातडीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या पुढाकारामुळे या तरुणाला हैदराबाद येथील रुग्णालयात मोफत उपचार मिळाले. मंगेश चिवटे यांनी संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून शिवा लोहार यांची तातडीने अपॉइंटमेंट मिळवून दिली. तसेच त्यांच्या शिफारस पत्रावर संपूर्ण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. या उपचारानंतर शिवा लोहार यांना पुन्हा दिसू लागल्याने कुटुंबियांसह सर्वांनाच आनंद झाला आहे. बुधवार दिनांक 27 रोजी मंगेश चिवटे यांनी शिवा लोहार यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. उपचार यशस्वी झाल्याची माहिती मिळताच त्यांनी समाधान व्यक्त केले. तरुणाच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणता आला हेच आमच्यासाठी मोठे समाधान आहे अशी भावना तरुण भारत न्यूजशी बोलताना त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण उपचार प्रक्रियेदरम्यान शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बेळगावचे आनंद आपटेकर आणि त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली. त्यांच्या कार्याबद्दल मंगेश चिवटे यांनी आभार व्यक्त केले असून लवकरच शिवा लोहार यांची प्रत्यक्ष बेळगाव येथे येऊन भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिर परिसरातील सर्वांगीण विकास कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार विश्वास वैद्य यांनी दिली.
बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून मंदिर परिसरात विविध विकास योजना राबवण्यात येणार आहेत. भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने क्यू कॉम्प्लेक्स, अन्नदासोह भवन तसेच पार्किंग उभारण्यात येणार आहेत. यल्लमा मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. या भाविकांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आसिफ सेठ यांनी मुख्यमंत्री बदलाचा निर्णय काँग्रेस हायकमांडवर सोपवण्यात आल्याचे सांगत पक्षाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला आपण बांधील राहू असे स्पष्ट केलं. बुधवार दिनांक 27 मे रोजी बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री बदल किंवा CLP बैठकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसल्याचे सांगितले. मंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले की बेळगाव शहराला अद्याप मंत्रिपद मिळालेलं नाही. तसेच उत्तर कर्नाटकातील अल्पसंख्याक समाजालाही प्रतिनिधित्व मिळालं नसल्याने अल्पसंख्याक कोट्यातून मला मंत्रिपद द्यावं अशी मागणी हायकमांडकडे केली असल्याचे ते म्हणाले. यामुळे उत्तर कर्नाटकाच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सतीश जारकिहोळी आणि DK शिवकुमार यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच सिद्धरामय्या हे केवळ अहिंद समाजाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे नेते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बेळगाव शहरातील रामतीर्थनगर परिसरात माळमारुती पोलीस ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 20 लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार जप्त केली आहे. संशयास्पद हालचाली आणि वाहनाच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आकाश देसाई असं आहे. दिनांक 22 मे रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान रामतीर्थनगर येथील क्रिकेट स्टेडियम परिसरात पोलीस गस्त घालत असताना त्यांना संशयास्पद स्थितीत उभी असलेली टोयोटा फॉर्च्युनर कार आढळून आली. वाहनाची चौकशी केली असता समाधानकारक माहिती मिळाली नाही. तसेच कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यानं पोलिसांनी तात्काळ कार जप्त करून पुढील तपास सुरू केला. तपासानंतर शहापूर येथील आकाश देसाई याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली टोयोटा फॉर्च्युनर कार अंदाजे 20 लाख रुपये किमतीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी माळ मारुती पोलीस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक PM मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ही कार नेमकी कोणाच्या मालकीची आहे, ती बेळगावात कशी आणण्यात आली आणि यामागे आणखी काही गैरप्रकार आहे का याचा पोलीस कसून तपास करत आहेत. तामिळनाडू पासिंगची कार शहरातील निर्जन ठिकाणी आढळल्यानं या प्रकरणाकडे विशेष गांभीर्यानं पाहिलं जात आहे. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गली, शहापूर बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. बेळगावातील रामलिंगखिंड गल्ली परिसरात एका आयुर्वेदिक औषध विक्रेत्याकडे 20 लाख रुपयाची खंडणी मागून धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारदार दुराग्रज वैद्य व 51 हे शनिवार खुट येथील जनता आयुर्वेदिक मेडिसिन शॉपचे मालक आहेत. तक्रारीनुसार 19 मे रोजी रात्री शेट्टी हॉस्पिटलजवळ तिन्ही आरोपींनी लाल रंगाच्या दुचाकीवरून येत वैद्य यांच्या कारला अडवले. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत त्यांच्या आयुर्वेदिक व्यवसायावरून धमकी दिली आणि 20 लाख रुपयाची खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिल्याचा आरोप आहे. घटनेनंतर दुराग्रज वैद्य यांनी खडेबाजार पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. बेळगाव शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या करून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या घरफोड्या चोराला मारिहाळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली आहे. शिंदोळी गावामध्ये संशयास्पदरित्या फिरत असताना पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता अनेक चोरीच्या घटना उघडकीस आल्या.
आरोपीकडून तब्बल 23 लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विश्वनाथ मुट्टूर, वय 26 असं आहे. शिंदोळी येथील महालक्ष्मीपुरम परिसरात नुकत्याच झालेल्या बंद घरफोडी प्रकरणाचा तपास करत असताना मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली. इंडाल नगर परिसरामध्ये गस्त घालत असताना खांद्यावर बॅग घेऊन संशयास्पद हालचाल करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये त्याने मारिहाळ पोलीस ठाणे हद्दीतील 3 आणि काकती पोलीस स्टेशन हद्दीतील एका घरफोडी प्रकरणासह एकूण 4 गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीकडून सुमारे 134 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 510 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत अंदाजे 23 लाख रुपये आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक IR पट्टणशेट्टी, PSI चंद्रशेखर, मंजुनाथ हुलकुंद तसेच तांत्रिक व फिंगरप्रिंट पथकाने संयुक्तरित्या केली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी पथकाचे कौतुक केले. बेळगाव शहरात बुधवार दिनांक 27 मे रोजी एक घटना घडली. भर रस्त्यात एका युवकाच्या दुचाकीत नाग सापाचे विषारी पिल्लू आढळल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय नावाचा युवक आपल्या ॲक्सेस दुचाकीवरून जात असताना अचानक एक साप त्याच्या हातावर चढला. हा प्रकार लक्षात येताच घाबरलेल्या युवकाने तात्काळ दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र काही क्षणातच साप दुचाकीच्या आतील भागात लपून बसला. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र आनंद चिट्टी घटनास्थळी दाखल झाले. मेकॅनिकच्या मदतीने दुचाकीचा समोरील भाग उघडून तपासणी करण्यात आली. काही वेळ शोध घेतल्यानंतर सापाची शेपटी दिसताच त्यांनी काळजीपूर्वक त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. काही मिनिटांनंतर अखेर आनंद चिट्टी यांनी नाग सापाच्या त्या विषारी पिल्लाला सुरक्षितपणे पकडले. यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याबाबत बोलताना आनंद चिट्टी यांनी हे सुमारे 5 ते 6 दिवसांचे नाग सापाचे विषारी पिल्लू असल्याचे सांगितले. पावसाळ्यात विशेषतः जुलै महिन्यात अशा घटना वाढतात. दुचाकींमध्ये उबदार जागा मिळाल्यामुळे साप लपून बसतात. लहान नाग साप देखील आक्रमक असतात. त्यामुळे वाहन सुरू करण्यापूर्वी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. शहरातील रखडलेल्या रेल्वे पायाभूत प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे गेटवरील प्रस्तावित रोड ओव्हरब्रिज प्रकल्पाला पुन्हा गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतीच प्रकल्प स्थळाची पाहणी करून बांधकामासंदर्भातील माहिती घेतली. या प्रकल्पाबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार असल्याचे समजते. सदर ROB प्रकल्पाचा अंदाजे खर्च 32 कोटी 43 लाख असून 1.5 वर्षात काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये या प्रकल्पाचे टेंडर काढण्यात आले होते आणि हुबळी येथील खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. बांधकाम कालावधीत वाहतूक वळवण्याची व्यवस्था करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अधिकृत विनंतीही केली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पुलाची एकूण लांबी 405 मीटर तर रुंदी 7.30 मीटर असणार आहे. सोमवारी ROB विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मुथ्थुकुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्थळाची पाहणी केली. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. चंदगड विधानसभा मतदारसंघातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील तब्बल 39 गावांमध्ये आता BSNLचे मोबाईल टॉवर उभारण्यात येणार असून लवकरच 4G नेटवर्क सेवा उपलब्ध होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या दळणवळणाच्या समस्येला मोठा दिलासा मिळणार आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी या प्रश्नासाठी सातत्याने शासन, BSNL अधिकारी आणि संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे अतिदुर्गम, डोंगराळ आणि जंगल परिसरात असल्याने मोबाईल नेटवर्कचा प्रश्न गंभीर बनला होता. अनेक ठिकाणी नागरिकांना फोन करण्यासाठी डोंगर माथ्यावर जावं लागत होतं.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अडचणी येत होत्या, तर आपत्कालीन आरोग्य सेवांशी संपर्क साधणंही कठीण बनलं होतं. या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे आता दुर्गम भागातील नागरिकांना आधुनिक दळणवळण सुविधेचा लाभ मिळणार असून ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, डिजिटल व्यवहार आणि आपत्कालीन संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शिवारांमध्ये शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणीपूर्व तयारीसाठी शेत नांगरणी, मोगडणी घालण्याची कामे करताना दिसत आहेत. मात्र शेतीसाठी वाढता खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रासायनिक खतांच्या दरवाढीसोबतच डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याबाबत तरुण भारत न्यूजशी बोलताना शेतकरी राजू मर्वे यांनी सांगितले की या भागात प्रामुख्याने बासमती आणि इंद्रायणी तांदळाचं पीक घेतलं जातं. हवामान खात्याने यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे आम्ही लवकर पेरणी करण्याची तयारी करत आहोत. शेतीची जमीन नांगरून पुन्हा मोगडणी घातल्यामुळे जमीन पेरणी योग्य बनतेच, शिवाय पिकांच्या चांगल्या वाढीसाठीही मदत होते. भर उन्हातही मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचं चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.